अनालिसिस मध्ये सगळ्यात महत्वाचं डायग्नोसिस घेतलं जातं, ते म्हणजे डायग्नोसिस अँड रिकमेंडेशन इंटिग्रेटेड सिस्टीम. ही सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्या पेपर्स मध्ये विचारलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय ट्रिस अँड व्हॉट आर दोज नॉर्म्स विच आर गोइंग टू बी कन्सिडर अंडर दिस. तर याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय की ह्याच्यामध्ये रेशोज कन्सिडरेशन मध्ये घेतले जातात, मोर दॅन वन रेशो. म्हणजे काय की जे कॉम्बिनेशन्स आहेत NPK आणि त्यांचे कॉम्बिनेशन्स मध्ये काय केलं जातंय, म्हणजे एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्सचा वापर करून त्यांचा काय केलेला आहे, अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे, कंबाईंड फॉर्म मध्ये वापरून. आणि ह्या टेक्निकला इंट्रोड्यूस बाय बेफिल in 1973 at the University of Natal, साऊथ आफ्रिका, इज कॉल्ड एज ड्रिस. ड्रिस ही युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यामध्ये डायग्नोसिस अँड रिकमेंडेशन इंटिग्रेटेड सिस्टीम या बेसिस वरती काय केलेलं आहे, रिकमेंडेशन दिले जातात. आता हे रिकमेंडेशन कशावरती दिले जातात, इंडेक्स व्हॅल्यू विच डिटरमाइन द डेविएशन ऑफ न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेशन इन द लीफ ऑर अ प्लांट. त्याच्यानंतर काय बरं, प्लांट्स or plants from the optimum and are used for calibration to classify the yield factor. आता इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे काय, इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे काय, येस याचा आधी शब्द गेलेला आहे का. आता ही इंडेक्स व्हॅल्यू कशी काढली जाते, याचे काय फॉर्म्युलेज आहेत. आता इंडेक्स व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू A, व्हॅल्यू C, व्हॅल्यू D, तर हे असे काय आहेत, इंडेक्स फॅक्टर्स आहेत. तर इंडेक्स फॅक्टर मध्ये काय, value A is going to see the nutrient concentration which we are going to add. ओके, त्याच्यामध्ये काय केलं जातं की जे न्यूट्रिएंट तुम्ही ऍड केलेला आहे त्याची काहीतरी एक व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याला आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू असं म्हणू शकतो, की ती व्हॅल्यू काय केली जाते, आपण यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल आता फॉस्फरस असेल तर फॉस्फरसला जेव्हा डिटरमाइन करतो त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक कॉन्स्टंट व्हॅल्यूने त्याला मल्टिप्लाय केलंय. जर तुम्ही अनालिसिस कॅल्क्युलेशन जर केले असतील, म्हणजे कॅल्क्युलेशनचा भाग तुमचा राहिलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिलेले आहे 2.19, 1.19, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं तुम्हाला, ते व्हॅल्यूज दिलेले आहेत. त्या व्हॅल्यूजने आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. ओके, मग ते मल्टिप्लाय काय करतो आपण, येस, एनी त्याच्यामध्ये जे एरर्स असतात, ओके, त्याच्यामध्ये जे एरर येऊ शकते, ओके, ते जे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती व्हॅल्यू म्हणजे काय, ती व्हॅल्यू ही कॉन्स्टंट राहते. म्हणजे जेव्हा आपण रेप्लिकेटेडली आपण आपल्याला तीच कॉन्स्टंटली व्हॅल्यू मिळत असते, त्या व्हॅल्यूने आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. आणि मग प्रत्येक म्हणजे नायट्रोजनची वेगळी आहे, फॉस्फरसची वेगळी आहे, प्रत्येक न्यूट्रिएंटची काय आहे ही इंडेक्स व्हॅल्यू ही वेगळी असते. आणि ही इंडेक्स व्हॅल्यू कशावरती डिपेंड राहते, आपण किती ऍड केलं, म्हणजे काय न्यूट्रिएंट व्हॅल्यू किती ऍड केले आणि त्याच्यातून आपल्याला जो ग्रोथ येणार आहे, मग ती ग्रोथ आपण कशामधून कॅल्क्युलेट करणार आहे, अनालाइज करणार आहे. वी आर गोइंग टू अनालाइज इट विथ टोटल प्लांट अनालायसिस. मग त्याच्यामध्ये टोटल प्लांट अनालायसिस केल्यानंतर आपल्याला जी त्याचं हे येणार आहे, म्हणजे त्याचा जो रिझल्ट येणार आहे त्या व्हॅल्यूला आपण काय करतोय, कॅलिब्रेट करणार आहे. मग त्याला एक पर्टिक्युलर फॅक्टर, इल्ड फॅक्टर आपण त्याला म्हटलेला आहे, इल्ड फॅक्टर त्याच्यातून काढणार आहे. तर हे जे डायग्नोसिस अँड रिकमेंडेशन इंटिग्रेटेड सिस्टीमची आहे ती लॉंग ड्युरेशन क्रॉप मेनली युज्ड दिस कॉन्सेप्ट. तर लॉंग ड्युरेशन म्हणजे काय की फूड क्रॉप्स आहेत, बाय अॅन्युअल क्रॉप ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, अॅन्युअल क्रॉप साठी हे सगळ्यात महत्वाचं डायग्नोसिस आपण घेतलेलं आहे. तर काही पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये, काही नॉर्म्स त्यांनी दिलेले आहेत त्या अप्रोचेस मध्ये. तर ते नॉर्म्स आहेत, तर ते नॉर्म्स मध्ये काय असणार आहे की क्लायमेटिक कंडिशन म्हणजेच काय, जे फॅक्टर्स कंट्रोल मध्ये आपल्याला ठेवायचे आहेत त्या फॅक्टर्सना आपल्याला याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे त्यांचा आपण म्हणजे we are going to consider that points while following all these rules and regulations. म्हणजे diagnosed and recommended integrated system जेव्हा आपण फॉलो करणार आहे, ओके, म्हणजे प्लांट अनालिसिस साठी, तर ते त्याच्यामध्ये पॉइंट्स आपल्याला काय करायचे,
त्याचा फॉलोअप करायचा आहे. तर अशा पद्धतीचं डायग्नोसिस अँड रिकमेंडेशन इंटिग्रेटिव्ह आपलं कम्प्लीट. प्लांट अनालिसिस मध्ये हे 2 अनालिसिस आपण महत्वाचे आहेत. याच्यामध्ये एलिमेंटल कॉन्सन्ट्रेशन इन प्लांट टिश्यू कॅन बी इंटिग्रेटेड इन सिव्हरल वेज. ओके, तर त्याच्यामध्ये क्रिटिकल लेवल ऑर अ रेंज आणि ड्रीस आणि तिसरं जे आहे क्रॉप लॉगिंग जे आहे ती सुद्धा आपण सिस्टीम काय केलेली आहे, यूज केलेली आहे. ही मोस्टली क्रॉप लॉगिंगची कंडिशन आहे. ती कंडिशन कशामध्ये, शुगर केन मध्ये अप्लाय होते. ओके, जे न्यूट्रिएंट तुम्ही दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल जे रिकमेंडेड डोस पेक्षा तुम्ही एक्स्ट्राचं न्यूट्रिएंट दिलंय, तर ते न्यूट्रिएंट दिल्यानंतर ते शुगर केन म्हणजे जी केन आहे ती कितपत लॉगिंग म्हणजे काय. येस, व्हॉट इज मीन बाय लॉगिंग. यू हॅव ही हे शब्द तुम्हाला अगोदर केलेला आहे. व्हॉट इज मीन बाय लॉगिंग, क्रॉप लॉगिंग म्हणजे काय. येस, एनीवन. क्रॉप लॉगिंग, लॉगिंगचा अर्थ काय. येस, क्रॉप लॉगिंग म्हणजे काय. एनीवन. येस. येस, एनीवन नो व्हॉट इज मीन बाय लॉगिंग. लॉगिंग म्हणजे काय की ते त्याची जी केन वाकणे म्हणजे जमिनीला टेकू शकतो किंवा तो पूर्णपणे वाकण्याच्या कंडिशन मध्ये येतो. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, लॉगिंग कंडिशन. म्हणजे काय, इट इज अन हेल्दी वन. म्हणजे काय, इट्स अ म्हणजे ते काय दर्शवण्याचं काम करते की त्याने जे न्यूट्रिएंट आपण दिलेलं आहे ते न्यूट्रिएंट त्यांनी अपटेक केलेलं आहे हे दाखवण्याचं काम हे कोण करत असतं, शुगर केन करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये क्रॉप लॉगिंग मध्ये आपण सगळ्यात महत्वाचा क्रॉप यूज जो करणार आहे तो म्हणजे शुगर केन क्रॉप यूज करणार आहे. तर हे प्लांट अनालिसिस मधून आपल्याला काय करायला आहे, आपण न्यूट्रिएंट अपटेक सगळ्यात महत्वाचं आपण ह्याच्यामधून काय डिटरमाइन करणार आहे, तर न्यूट्रिएंट अपटेक किती झालेला आहे आणि त्याचं आपण काय करतो, पीपीएम मध्ये आपण काय काढतो त्याचं पीपीएम मध्ये आपण त्यांचे हे काय बरं त्याचे न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतो. आता क्रिटिकल व्हॅल्यू जी सॉइल मध्ये आहे सेम प्लांट अनालिसिस मध्ये सुद्धा त्याचे क्रिटिकल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि त्याचे क्रिटिकल व्हॅल्यूचे जे चार्ट आहे तो मी तुम्हाला काय करते आपल्या ग्रुपवरती सेंड करणार आहे. ते बघायचं आहे क्रिटिकल लिमिट्स प्रत्येकाचे. NPK चं किती क्रिटिकल लिमिट असलं पाहिजे, म्हणजे प्लांट मध्ये त्याचं किती पीपीएम मध्ये कॉन्सन्ट्रेशन असण्याची गरज आहे किंवा ते कितपर्यंत असतं याचं काय दिलेलं आहे, प्रत्येकाचं लिमिट दिलेलं आहे. जसं सॉइल मध्ये आहे तसं प्लांट मध्ये सुद्धा काय आहे, क्रिटिकल लिमिट्स दिलेल्या आहेत. प्रत्येक क्रॉपचं हे वेगवेगळं असणार आहे. तर अशा पद्धतीचं प्लांट अनालिसिस संपलेलं आहे आपलं. आणि जे लास्ट आहे केमिकल अनालिसिस. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, केमिकल अनालिसिस म्हणजेच काय, सॉइल टेस्टिंग. ओके, तर त्याच्यातून आपल्याला काय समजणार आहे की जे न्यूट्रिएंट आपण दिलेलं आहे तर न्यूट्रिएंट हे वेगवेगळ्या, आता फॉर एक्झाम्पल पहिला काही एक्सपेरिमेंट्स मध्ये आपण काय करतो की फर्टिलायझर हे पहिल्यांदाच म्हणजे जेव्हा क्रॉप घ्यायच्या आधी आपण जेव्हा त्याला ऍप्लिकेशन केलेलं आहे, सुरुवातीपासूनच ऍप्लिकेशन ते लास्ट ऍप्लिकेशन पर्यंत आपल्याला ते अवेलेबल आहे की नाही सॉइल मध्ये ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये डिटेक्ट करू शकतो. म्हणजे काय की जे दिलेलं आहे ते कितपत युटिलाइज झालेलं आहे हे क्रॉप घेण्याआधी आणि क्रॉप घेतल्यानंतर हे दोन्ही अनालायसिस याच्यामध्ये काय सांगत असतात की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटचा काय स्टेटस आहे हे ह्याच्यावरून समजणार आहे. तर जे केमिकल सॉइल टेस्टिंग आहे त्याच्यामध्ये आपण NPK डिटरमाइन केलेलं आहे. ठीक आहे, NPK प्रत्येक ह्याच्यामध्ये काय आहे,
इन्स्ट्रुमेंट जे आपण यूज करणार आहे डिटर्मिनेशन साठी ते सेम आहे. यू नो द प्रिन्सिपल ऑफ ऑल दिस इन्स्ट्रुमेंट्स. त्याच्यामध्ये सांगायचं आता नायट्रोजन साठी काय यूज केलेलं आहे. नायट्रोजन अनालिसिस, टोटल नायट्रोजन अनालिसिस साठी काय यूज केलेलं आहे. ऑफकोर्स आता प्लांट अनालिसिस आणि सॉइल अनालिसिस असे दोन अनालिसिस आहेत. तर प्लांट अनालिसिस मध्ये जे NPK आपण काढणार आहे, इन्स्ट्रुमेंट तर सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये जे केमिकल आपण यूज करणार, रिएजंट जे यूज करणार आहेत ते पूर्णपणे डिफरंट असणार आहेत. ठीक आहे. फक्त जे एंड प्रोडक्ट आपल्याला जे मिळणार, फॉर एक्झाम्पल फॉस्फरस मोलेब्डेट जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून काढायचं आहे. त्याच्यामध्ये टोटल अनालिसिस मध्ये आपण काय करतो, डाय ऍसिड्स मध्ये हे प्लांट आहे ते पूर्णपणे आपण काय करतो, सोल्युबल करून घेतो. टोटल प्लांट आहे ते आपण ट्राय ऍसिड्स म्हणजे कोणते कोणते, पेरिक्लोरिक ऍसिड, HCl, H2SO4, तर पर क्लोरिक ऍसिड, त्याच्यानंतर H2SO4 आणि HCl यांचं रेशो मध्ये आपण काय करतो, त्यांना काय करतो, सोल्युबल त्यांना डायल्यूट करून घेतो. आणि ते डायल्यूट झाल्यानंतर ते कंटेंट आपण काय करतो, फिल्टर आउट करून त्याच्यानंतर ते एक्स्ट्रॅक्ट आपण वापरून सेम प्रोसिजर जसं सॉइल अनालिसिस मध्ये करतो, सेम प्रोसिजर आपण प्लांट अनालिसिस साठी करणार आहे. फक्त फॉस्फरसची जी अनालिसिस आहे, टोटल प्लांट अनालिसिस आहे, ते थोडेसे त्याच्यातले रिएजंट्स वेगळे आहेत. ज्याच्यामध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट, सॉइल अनालिसिस साठी आपण सोडियम बायकार्बोनेट वापरतोय, पण प्लांट अनालिसिस मध्ये आपल्याला ते वापरण्याची गरज नाहीये, बिकॉज ऑलरेडी वी हॅड एक्स्ट्रॅक्टेड विथ दिस ट्राय ऍसिड्स. त्याच्यामध्ये आपण काय वापरले, ट्राय ऍसिड्स. कोणते कोणते, HCl, परक्लोरिक ऍसिड अँड H2SO4, हे 3 ऍसिड्स आपण काय केलेलं आहे, कॉम्बिनेशन करून त्यांना डायल्युशन साठी वापरलेलं आहे. सो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा, टोटल प्लांट अनालिसिस साठी आपण सगळ्यात महत्वाचं स्टेज काय करतो, पहिला डायल्युशन, ते डायल्युशन्स तयार करून घेतो आणि ते डायल्युशन्स आपण हे 3 ऍसिड्सनी तयार करून घेत असतो. ठीक आहे. तर हे झाले काही डिफरन्स त्याच्यामधले केमिकल, सॉइल टेस्टिंग आणि प्लांट अनालिसिस मध्ये. आता येस, नायट्रोजन डिटरमाइन करण्यासाठी आपण काय वापरणार आहे. येस, एनीवन. Yes, instrument used for soil nitrogen, available nitrogen determine करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलेला आहे. येस, बोलायचं आहे. रोल नंबर 71. रोल नंबर 71. येस मॅम. येस, नायट्रोजन, अवेलेबल नायट्रोजन डिटरमाइन करण्यासाठी काय वापरलेलं आहे. येत असेल तर येत सांगा, नाही तर सोडून द्या. येस, एनीवन. मी आता रोल कॉल घेणार नाहीये, पटकन सांगायचंय. लेट एंड दिस टॉपिक. हा टॉपिक एंड करायचा आपल्याला. इथून 3 टॉपिक संपतायत आपले आणि त्याच्यानंतर आपलं न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी आणि क्लासिफिकेशन असे 3च टॉपिक. 3 म्हणजे त्यातले त्यात 2च टॉपिक असं म्हणायला काही हरकत नाही. 2च टॉपिक आपले राहतात आणि ते मी जास्ती त्याच्याकडे लक्ष देणार नाहीये. सो यू आर गोइंग टू कम्प्लीट इट विथ युअर सेल्फ, बट आय एम गोइंग टू टेक युअर रिव्हिजन. ओके. क्वेश्चन आन्सर्सचे रिव्हिजन्स आपण बघणार आहे इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये. प्रॅक्टिकल जे आहे ते लिहून कंप्लीट करायचं आहे, ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पाठवणार आहे, तुमच्या ग्रुपला पाठवेन. ठीक आहे. तर सांगायचंय, नायट्रोजन कशाने डिटरमाइन करतोय आपण, कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतोय. येस, बेसिक क्वेश्चन आहे, बेसिक अनालिसिस आहे, पहिल्यापासून झालेल्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी. येस, रोल नंबर 21. रोल नंबर 21. रोल नंबर 13.
येस, रोल नंबर 21. नायट्रोजन कशाने अनालायसिस करतोय आपण लॅबोरेटरी मध्ये? विसरला का? इन्स्ट्रुमेंट विचारलं मी, मेथड विचारत नाहीये. मेथड विचारत नाहीये. डोंट स्पीक इन चॅट बॉक्स. Roll number 30 is saying potassium permanganate method. It is not. I'm not asking you method. I'm asking you instrument. बर, फॉस्फरस कशामध्ये डिटरमाइन करतो आपण? फॉस्फरस, पोटॅशियम. येस, बोलायचंय. येस, बोलायचंय. रोल नंबर 52, रोल नंबर 17, रोल नंबर 81, रोल नंबर 1, रोल नंबर 122, रोल नंबर 116, 119, 28, 108, बोलायचंय. 114, 32, 95, 11, D11, 60. कोणालाच येत नाही इन्स्ट्रुमेंट? फॉस्फरस कशाने अनालाइज करतात? पोटॅशियम कशाने अनालाइज करतात? तुम्ही आत्ता जर उत्तर दिलं नाही तर याचं लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल वरती खरंच मी काही गाईडलाईन्स देणार नाही तुम्हाला. हे जर तुम्हाला सांगता येत नसेल तर एक्झामचं काही गाईडलाईन देणार नाही, डायरेक्ट एक्झामचा पेपर. येस, बोलायचंय. फॉस्फरस कशाने अनालाइज करतो? पोटॅशियम कशाने अनालाइज करतो? मायक्रोन्यूट्रिएंट्स कशाने अनालाइज करतात? पोटॅशियम फ्लेम फोटोमीटर. पोटॅशियम फ्लेम फोटोमीटर. फॉस्फरस? स्पेक्ट्रोफोटोमीटर. स्पेक्ट्रोफोटोमीटर. आणि नायट्रोजन? नायट्रोजन येस, नायट्रोजन. के जेंडाल फ्लास्क वापरले की नाही? के जेंडाल डिस्टिलेशन युनिट वापरले की नाही? ओके. तर फॉस्फरस आणि पोटॅशियमचं तर दोघांचं बरोबर आलेलं आहे. तर मायक्रोन्यूट्रिएंट साठी आपण काय वापरणार आहे? येस, मायक्रोन्यूट्रिएंट अनालिसिस साठी काय वापरणार आहे? येस, रोल नंबर 90, 14, 62. येस, मायक्रोन्यूट्रिएंट अनालिसिस साठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात? बोलायचं आहे पटकन. लेट कम्प्लीट दिस. 1 वाजलेला आहे, बोलायचं आहे. रोल नंबर 6, रोल नंबर 87, रोल नंबर 41, रोल नंबर 30, 51. डबल एस ऐकले की नाही? डबल एस ऐकले की नाही? ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर ऐकले का? ओके, चला. प्रॅक्टिकल डायरेक्ट डिक्लेअर करण्याची पारी आलेली आहे, है ना? ओके, तर सगळ्यांनी प्रॅक्टिकल मॅन्युअल कंप्लीट करायचं आहे. हे सगळं प्रॅक्टिकलचे तुम्हाला याच्यामध्ये जर क्वेश्चन विचारला तर केमिकल अँड सॉइल टेस्टिंग मध्ये तर सगळ्याचे तुम्हाला काय लिहायचे? प्रिन्सिपल लिहायचे आहेत की बाबा फ्लेम फोटोमीटर आपण काय डिटरमाइन करण्यासाठी वापरतो. फ्लेम फोटोमीटर नॉट ओनली फॉर पोटॅशियम बट ऑल्सो सोडियम इज ऑल्सो डिटरमाइंड बाय फ्लेम फोटोमीटर. ओके, त्याच्यानंतर जे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे त्याच्यामध्ये आपण काय फॉस्फरस डिटरमाइन करतो विथ सल्फर. फॉस्फरस अँड सल्फर इज डिटरमाइंड इन स्पेक्ट्रोफोटोमीटर. त्याच्यानंतर जे नायट्रोजन साठी आहे, नायट्रोजन साठी के जेंडाल फ्लास्क डिस्टिलेशन युनिट आपण यूज करतो डिटर्मिनेशन साठी. आणि बाकीचे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यामध्ये आयर्न, कॉपर, मॅग्नीज, झिंक
हे 4 जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण डबल डबल एस इंस्ट्रुमेंट आपण वापरतो. डबल एस इज नथिंग बट ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आपण डिटर्मिनेशन साठी यूज करतो. आणि याचे प्रिन्सिपल्स बऱ्यापैकी सगळ्यांना सांगण्यात आलेले आहेत आणि प्रॅक्टिकल मध्ये तुमचे जे प्रिन्सिपल्स आहेत तेच तुम्हाला या पेपर मध्ये सुद्धा विचारणार आहेत. बिकॉज दिस टॉपिक इज टोटल अनालिटिकल टॉपिक, म्हणजे पूर्णपणे अनालिसिस वरती डिपेंड आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा टॉपिक संपलेला आहे आणि ह्या टॉपिक मधले प्रॅक्टिकलचे पण क्वेश्चन्स याच्यावरती पडणार आहेत. सो बी प्रिपेअर्ड विथ दिस टॉपिक स्पेशली. Okay, now I would like to stop our lecture because no one is responding, because I think you will get lot of bore with this lectures.